नमस्कार. मी कविता किरण येवलेकर. आता मी तुम्हाला आपला त्रिपुरी उत्सव जो जवळ आलाय, जो 26 तारखेला आहे, त्याच्या संदर्भात माहिती देणार आहे. आपल्या चैत्र गुढीपाडव्यापासनं ते आत्तापर्यंत दिवाळीपर्यंत, दिवाळी हा आपला दीपोत्सव हा सगळ्यात मोठा उत्सव. तोही आपला आनंदात, उत्साहात साजरा झाला. पण आत्ताचा कार्तिक महिना जो येतो, त्या कार्तिक महिन्यात सुद्धा धार्मिकदृष्ट्या त्याला खूप महत्त्व आहे. कार्तिक महिन्यामध्ये म्हणजे आषाढी एकादशी जी आपण पांडुरंगाची विठोबाची यात्रा असते पंढरपूरची, तर ती जी एकादशी असते तिला देवशयनी एकादशी असे म्हणतात. आणि आता जी कार्तिकी एकादशी असते तिला प्रबोधिनी एकादशी म्हणतात. तर ह्या 4 महिन्याचा चातुर्मासाचा जो पूर्ण काल असतो, ती आता चातुर्मासाची समाप्ती होते. आणि भगवान विष्णू हे योगनिद्रेतून जागे होतात. चातुर्मास समाप्ती होते, तर आता प्रबोधिनी एकादशीपासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत हा जो 5 दिवसांचा काळ असतो, या काळामध्ये त्रिपुरोत्सव साजरा केला जातो. याच काळामध्ये तुळशी विवाह देखील साजरा केला जातो. घरोघरी सगळीकडे तुळशी विवाह साजरा करतात आणि देवाकडे प्रार्थना करतात की सगळ्यांना उत्तम आरोग्य लाभो, देवाची कृपा लाभो. आता या कार्तिक महोत्सवामध्ये जी कार्तिकी पौर्णिमा आहे, ते कार्तिकी पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा असेही म्हणतात. देवशयनी प्रबोधिनी एकादशीला जेव्हा भगवान विष्णू हे योगनिद्रेतून जागे होतात, तर मधल्या काळामध्ये चातुर्मासाच्या काळामध्ये विष्णू हे योगनिद्रेत असल्यामुळे जगाची सूत्रे ही भगवान शंकरांकडे असतात. कार्तिकी पौर्णिमेचा आदला दिवस, ज्याला आपण वैकुंठ चतुर्दशी म्हणतो, त्या दिवशी भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांची भेट होते आणि शंकर ही जगाची सूत्रे भगवान विष्णूंना सुपूर्द करतात आणि त्याप्रमाणे ते कैलासाकडे तपश्चर्येसाठी निघून जातात. या संपूर्ण काळामध्ये जे हा एकच असा दिवस आहे की ज्या दिवशी हरिहर भेटीचा सोहळा असतो, जो अभूतपूर्व असतो. त्या दिवशी बऱ्याचशा देवळांमध्ये, वाराणसीला वगैरे त्या देवळांमध्ये भगवान शंकरांना 1008 नावांनी तुळशीपत्र आणि भगवान विष्णूंना 1008 नावांनी बेलपत्र वाहिली जातात. हे याच दिवशी होतं. आता हा जो त्रिपुरी उत्सव आहे, याला धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. यात 5 दिवसांमध्ये काय करावं? या 5 दिवसांमध्ये रोज सकाळी तुळशीला पाणी घालावं, माती मस्तकी लावावी, भगवान विष्णूंचा, देवांचा आशीर्वाद लाभतो. तसेच दीपदान करावे. जर शक्य असेल तर नदीत, तलावात दीप सोडावा आणि नाही शक्य तर तुम्ही तुळशीपाशी दिवा लावावा. यामुळे अकाली मृत्यू टळतो, पितरांचा आशीर्वाद लाभतो. तसेच सूर्याला अर्घ्य, उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यावे, लाल कुंकू किंवा लाल फूल वाहून अर्घ्य द्यावे. त्यामुळे तुमच्या अडचणी वगैरे नाहीशा होतात आणि तुम्हाला मानसन्मान लाभतो. महालक्ष्मी स्तोत्र आणि विष्णू सहस्रनाम याचा जप करावा, त्यामुळे देवाची कृपा लाभते. आणि 5व्या दिवशी कार्तिकी पौर्णिमेला दीपदानाचं तर महत्त्व आहेच, पण त्या दिवशी अन्न, फळे, तांदूळ, तीळ इत्यादीचे सुद्धा दान करायचं असतं, त्यामुळे पुण्य लाभतं. आता त्रिपुरी पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हणलं जातं. त्रिपुरी पौर्णिमा ह्या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला आणि त्याची तिन्ही नगरे ही नष्ट केली. याचा आनंदोत्सव म्हणून त्रिपुरी पौर्णिमा ही साजरी केली जाते. त्रिपुरारी म्हणजे त्रिपुराचा वध करणारे, म्हणून ते त्रिपुरांतक झाले. भगवान शंकरांना त्रिपुरांतक असे सुद्धा म्हणले गेले. त्रिपुरी पौर्णिमेचं महत्त्व, ही जर कृत्तिका नक्षत्रात आली तर तिला महाकार्तिकी पौर्णिमा म्हणतात. तसेच या दिवशी फक्त कार्तिक स्वामींचं दर्शन घेतलं जातं. याच्या मागे एक कथा आहे. महाराष्ट्रामध्ये कार्तिक स्वामींना ब्रह्मचारी मानलं जातं. तर ब्रह्मचारी ते कसे झाले त्याच्या मागे कथा आहे. ते लहानाचे मोठे होत असताना पार्वती मातेने त्यांना म्हटले की आता तुझा विवाह करायला पाहिजे. तेव्हा त्यांनी विचारले, माते माझा विवाह कोणाशी करायला पाहिजे? तर म्हणे, तुझा विवाह हा स्त्रीशी करणार. तर स्त्री ही कशी असते माते? पार्वती मातेने सांगितले की स्त्री ही माझ्यासारखी असते.
त्यावर कार्तिकेय म्हणले की जर माते स्त्री ही तुझ्यासारखी असते तर मी मातेशी विवाह कसा करणार, ती माझी माताच झाली. तेव्हा त्यांनी प्रतिज्ञा केली की मी आजन्म ब्रह्मचारी राहीन आणि ते तपश्चर्येसाठी निघून गेले. त्याच वेळी त्यांनी एक अशी शापवाणी उच्चारली की ज्या ज्या स्त्रिया एरवी माझं दर्शन घेतील त्या विधवा होतील, पण कार्तिकी पौर्णिमेला त्या माझं दर्शन घेऊ शकतील. कार्तिकेय हा 6 कृत्तिकांनी सांभाळ केलेला म्हणून तो कार्तिकेय. शिवा, संभूती, संतती, प्रीती, अनुसया आणि क्षमा ह्या त्या 6 कृत्तिका. याला त्यामुळे षडानन, स्कंद, विशाख, शिखीवाहन, कुमार ही सुद्धा नावे आहेत. आता महाराष्ट्रात एरवी स्त्रिया हे कार्तिक स्वामीचं दर्शन घेत नाहीत, पण दक्षिण भारतात कार्तिक स्वामीला विवाहित समजतात, त्यामुळे स्त्री पुरुष दोघंही त्याचे दर्शन घेतात. दक्षिण भारतात कृत्तिका पूजन तसेच शिवपूजन केले जाते, कार्तिक स्वामीचे दर्शन घेतले जाते. याच्या उलट उत्तर भारतामध्ये स्कंद जयंती म्हणजेच कार्तिकेयाची जयंती पूजा केली जाते. ह्या अशा वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत. आता त्रिपुरी पौर्णिमेला नक्की काय करावे, तर त्रिपुरोत्सव म्हणजे घराबाहेर ज्या देवळांमध्ये बाहेर दगडी दीपमाळा असतील त्या पाजळून आनंदोत्सव साजरा केला जातो. घाटांवर, नद्यांवर, सरोवरात दीपदान केलं जातं आणि आनंदोत्सव साजरा केला जातो. आता त्रिपुरी पौर्णिमेच्या 2 कथा आहेत. पहिल्या कथेमध्ये असं सांगितलं जातं की त्रिपुरासूर नावाचा एक राक्षस होता. त्यांनी अति कठोर तप केलं आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतलं. तेव्हा ब्रह्मदेवांनी प्रसन्न होऊन त्याला वर मागितला. तेव्हा त्यांनी सांगितले की देवा, स्त्री, देवता, मनुष्य तसेच रोग या सगळ्यापासून मला अभय दे, त्यांच्यापासून मला मृत्यू न येऊ दे. असे म्हटल्यावर ब्रह्मदेवांनी तथास्तु म्हटले. त्याप्रमाणे त्या त्रिपुरासुराची 3 नगरे होती जी आकाश संचारी होती. त्या आकाश संचारी नगरांमध्ये बसून तो सर्व देवतांना, सर्व चराचराला, त्रैलोक्याला त्रास देऊ लागला. त्याप्रमाणे लोक खूप त्रासले त्याच्या त्रासाला. तसेच देवता खूप त्रासल्या आणि सर्वजण भगवान शंकरांना शरण गेले. भगवान शंकरांनी त्यानंतर त्रिपुरासुराला ठार करण्याचा निश्चय केला. भगवान शंकरांनी ज्या दिवशी त्याची 3 पुरे जाळून टाकली आणि त्याला ठार केले, त्या दिवशी कार्तिकी पौर्णिमेचा प्रदोष समय होता. त्रैलोक्याला आणि देवतांना ह्या त्रिपुरासुराच्या त्रासातून वाचवण्यासाठी शंकरांनी हे केल्यामुळे त्या दिवशी देवता सर्व खुश झाल्या. त्यांनी गंगेत स्नान केले, शिवाची पूजा केली, गंगेत दीपदान केलं. तेव्हापासून काशीला, वाराणसीला हा उत्सव देव दिवाळीसारखा साजरा केला जातो. अजूनही अशी प्रथा आहे किंवा अशी सांगितलं जातं, वदंत आहे की देव दिवाळीला सर्व देवता या पृथ्वीवर अवतरतात आणि ह्या दिवशी हे सगळं गंगेत स्नान, शिवपूजन, दीपदान हे सगळं केल्यावर भगवान शिवांचे आशीर्वाद मिळतात. आता दुसरी कथा अशी आहे की महाभारतात कर्णपर्वात सांगितल्याप्रमाणे तारकासुराचा वध केल्यानंतर कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला. त्याचा वध केल्यानंतर त्याचे जे 3 पुत्र होते, तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली, यांनी या वधाचा बदला घेण्यासाठी, सूड घेण्यासाठी ते वनात निघून गेले आणि त्यांनी कठोर तप आरंभले. त्यांनी अति कठीण तप केल्यामुळे ब्रह्मदेव प्रसन्न झाले. तेव्हा त्यांनी अमरत्व मागितले. त्यावर ब्रह्मदेवांनी त्यांना नकार दिला. त्यांनी असं सांगितलं की तुम्ही अशी एखादी अति कठीण अट ठेवा की ज्यामुळे तुम्हाला तुमचा नाश करणे हे शक्य होणार नाही. त्यानंतर त्यांनी खूप विचार केला आणि त्यांनी असा वर मागितला की हे देवा, तुम्ही आमच्यासाठी आकाशात संचार करणाऱ्या 3 पुरी स्थापन करा आणि आम्हाला असा वर द्या की
जेव्हा तिन्ही पुरी अभिजित नक्षत्रात चंद्रपुष्य नक्षत्रात असताना आणि पुष्करावर्त या नीलमेघाची आकाशात छाया असेल, त्याच वेळी एखादा क्रोधाजित अतिशांत चित्ताने असंभव रथ असंभव बाण घेऊन आम्हाला मारेल, तेव्हाच आमचा मृत्यू होईल. आता ह्या 3 असुरांनाच त्रिपुरासूर, 3 असुर म्हणून ते त्रिपुरासूर म्हणून म्हणले गेले. आता ह्या अटीप्रमाणे विश्वकर्माने तारकाक्षसाठी सुवर्णपुरी, कमलाक्षसाठी रजतपुरी आणि विद्युन्मालीसाठी लोहपुरीची स्थापना केली. ते तिघजण त्या पुरांमध्ये राहून त्रैलोक्याला, सर्वांना, सत्पुरुषांना, देवांना त्रास देऊ लागले. त्यांनी देवतांना देवलोकातून बाहेर काढले. देवता या सर्व त्रासाला कंटाळल्या आणि देवतांनी भगवान शंकरांना शरण गेल्या. भगवान शंकरांनी त्यांना विचारले की तुम्ही स्वतःच का नाही प्रतिकार करत, मी माझे अर्धे बळ तुम्हाला देतो. पण शंकरांचे अर्धे बळ सुद्धा सर्व देवतांना पेलवले नाही. तेव्हा शंकरांनी स्वतः त्रिपुरासुराचा वध करायचा निश्चय केला. मग शंकरांनी पृथ्वीलाच रथ बनवले. त्यांच्या रथाचा वासुकी नाग हा दोरी झाला, मेरू पर्वत हा धनुष्य झाला आणि बाण हे विष्णू स्वतः झाले. आता भगवान जेव्हा रथावर स्वार करायला गेले तेव्हा देवांनी सांभाळलेला तो रथ डगमगू लागला. तेव्हा विष्णू स्वतः वृषभाचे रूप घेऊन त्या रथाला जुंपले गेले आणि मग भगवान शंकर त्या रथावर चढून त्यांनी त्या त्रिपुरासुराची नगरी पाहिली. आता त्यांनी पाशुपतास्त्राचं स्मरण केलं आणि अभिजित नक्षत्रावर त्या सगळ्या अटींप्रमाणे ती तिन्ही पुरे एका रेषेत येण्याचा वाट बघू लागली. पाशुपतास्त्राचं स्मरण करून जेव्हा ती अभिजित नक्षत्रात चंद्रपुष्य नक्षत्रावर आणि पुष्करावर्त नीलमेघाची छाया जेव्हा पडली, त्यावेळी त्यांनी पाशुपतास्त्राचं त्या असुराच्या नगरीवर त्यांच्यावर त्यांनी ते सोडले. तर बाण हा सुद्धा असंभव होता. त्या बाणामध्ये ब्रह्मा, विष्णू, अग्नी आणि यम असे चौघे होते. तो बाण ते दागला गेल्यानंतर ती तिन्ही पुरे जळून झाली, भस्म झाली आणि असुराचा पण वध झाला. हा जो उत्सव आहे, हा जो विजयोत्सव आहे, त्यामुळे सर्व देवता खुश झाल्या आणि सर्व लोक हे त्रासापासून मुक्त झाले. तेव्हापासून लोकांनी ह्या आनंदोत्सवाला, ह्या दिवसाला आनंदोत्सव म्हणून सुरुवात केली. मग ह्या दिवशी लोक काय करतात तर दीपदान करतात, सगळीकडे दिवे लावतात, भगवान शिवाची पूजा करतात, कार्तिक स्वामीचं दर्शन घेतात, स्नान करतात गंगेमध्ये. तर ही जी गोष्ट आहे ह्या याच्याप्रमाणे भगवान शिव हा अतिशय कनवाळू देव आहे. शिवाच्या रूपाने भगवान शिवांना वेगळी वेगळी नावं आहेत. शिव म्हणजेच महादेव, शिव म्हणजे रुद्र, तो आर्यांचा रुद्र, तो द्रविडांचा शिव. तसेच महादेव, पशुपती ही पण त्याची मंगलकारी नावं आहेत. जेव्हा त्रिपुरासुराचा वध झाला तेव्हा भगवान शिवांचं हृदय हे द्रवलं आणि त्यांनी त्यांच्या डोळ्यातनं अश्रू ओघळले. ते जिथे ओघळले तिथे रुद्राक्षाचे झाड उगवले. रुद्र म्हणजे शिव आणि अक्ष म्हणजे डोळा किंवा आत्मा. आता त्रिपुरांतक शंकर हे तेव्हापासून मानले गेले आणि दीपोत्सव हा सुरू झाला. आता महाराष्ट्रामध्ये देवदिवाळी जी असते, आता ही जी त्रिपुरी पौर्णिमा ही वाराणसीला गंगेच्या घाटावर देवदिवाळी म्हणून साजरी केली जाते. पण महाराष्ट्रामध्ये मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते चंपाषष्ठी हे जे खंडोबाचं नवरात्र असतं, त्या मार्गशीर्ष प्रतिपदेला देवदिवाळी म्हणलं जातं. तर हा देवदिवाळी हा उत्सव जो वाराणसीला केला जातो, ती तिथली प्रथा परंपरा आहे. शिव हा अतिशय भोळा, लोकांच्या दुःखाने द्रवणारा, तसेच जगाच्या कल्याणाचा विचार करणारा देव. शिवाचे हृदय हे अतिशय कोमल आहे. जेव्हा हे झाले, समुद्र मंथन झाले,
तर समुद्रमंथनामधून जे हलाहल निघाले त्या हलाहलाचे प्राशन शिवानी केले आणि संपूर्ण जगाला त्याच्या त्रासापासून वाचवले. म्हणून तो नीलकंठ झाला. त्याच्या शीतलता देण्यासाठी चंद्र हा शंकरांच्या डोक्यावर विराजमान झाला. आता ही त्रिपुरी पौर्णिमा ही शंकरांचं जसं महत्त्व आहे त्याचप्रमाणे ह्या दिवसाला विष्णूंचं पण महत्त्व आहे. भगवान विष्णूंचा जो मत्स्यावतार, पहिला अवतार, तो मत्स्यावतार याच दिवशी झाला. या मत्स्यावतारामध्ये भगवान विष्णूंनी शंखासुराचा वध केला आणि वेदांचे रक्षण केले. आता ह्या उत्सवासाठी ह्या घटनांची स्मरण म्हणून काही प्रथा पार पाडल्या जातात. आता ह्या प्रथांप्रमाणे पहिली आहे ती त्रिपूर जाळणे. आता त्रिपूर जाळणे म्हणजे याच्यासाठी 18 धागे असलेल्या 750 वाती पितळी पात्रामध्ये तुपात भिजवून ठेवतात, त्या जाळतात, त्याने आरती करतात आणि ते तसेच देवासमोर ठेवतात. तसेच टिपूर जाळणे. टिपूर जाळणे म्हणजे ह्याच्या रामटेक परिसरात नागपूरला लक्ष्मण आणि रामाची जी मंदिरे आहेत तिथे देवाची जी जीर्ण वस्त्रे असतात ती तुपात भिजवून देवाच्या कळसावर जाळली जातात. त्याला टिपूर जाळणे असेही म्हणतात. त्र्यंबकेश्वरला 155 वर्षे जुना रथोत्सव साजरा केला जातो. तो दिवाळीप्रमाणे साजरा केला जातो. पुष्कर क्षेत्री जिथे ब्रह्मदेवांचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मेळा भरतो. त्या मेळ्यामध्ये गायी, मेंढ्या, शेळ्या, बकऱ्या ह्यांचं खरेदी विक्री होते. तसेच पुष्कर सरोवरामध्ये दीपदान केलं जातं. पंढरपूरला तसेच पंढरपूर जे गोव्यातलं विठ्ठलपूर आहे तिथे दीपदान केलं जातं आणि त्रिपुरोत्सव साजरा केला जातो. आता अजून एक प्रथा आहे जी खूप मनोरंजक आहे. तिचं नाव आहे क्षीरसागरदान. याच्यामध्ये 24 अंघोळे उंच पात्रामध्ये दूध घेऊन त्यात सुवर्ण किंवा रौप्य मत्स्य दान केलं जातं. आता प्रथा आणि परंपरा या जरूर पाळाव्यात, पण त्या डोळसपणे पाळाव्यात. आजचे आता ह्या युगातले जे आधुनिक राक्षस आहेत ते म्हणजे आळस, अस्वच्छता, अनीती, अंधश्रद्धा, अज्ञान, अनारोग्य, भ्रष्टाचार इत्यादी. या राक्षसांचा नायनाट करायला भगवान शंकर नक्कीच येणार नाही. पण आपल्यालाच उद्योगशीलता, स्वच्छता, नैतिकता, प्रामाणिकपणा, आरोग्य, ज्ञानविज्ञान याचे उपासक होऊन शिवशक्ती प्राप्त करायची आहे आणि या आधुनिक राक्षसांचा विनाश करायचा आहे. आपणा सर्वांना या येणाऱ्या त्रिपुरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. ह्यावेळी त्रिपुरी पौर्णिमा 26 नोव्हेंबर 2023ला दुपारी 3:53 सुरू होतीये. ती 27 नोव्हेंबरला दुपारी 1:35 संपते. या त्रिपुरी पौर्णिमेला भरपूर 3 चांगले योग आहेत. एक रवी योग, परिघ योग आणि शिवयोग. तर ही त्रिपुरी पौर्णिमा आपणा सर्वांस अतिशय चांगली जाओ. तसेच उत्तम आरोग्य, स्वास्थ्य, ज्ञानाच्या ज्योती अखंड प्रकाशमान होत हीच शिवहरचरणी प्रार्थना. नमस्कार.